आता मला मस्त गाव दाखव. बघ माझं गाव कसलं सुंदर आहे, किती गावठी पण अक्क भारी आहे. ओके अंकित आहे सीताफळ पण कच्ची सीताफळ पिकलेली कशी कळतात? पिकलेले म्हणजे त्याला लाल डोला पडतो तेव्हा पिकल्यागत आता म्हणजे एक पण नाही पिकलंय. पिकल्यागत नाही अजून काय त्याला डोला पडला ना मग त्याला पिकाय घालायचं तेव्हा मग ते तू पिकलं. हेच सीताफळ ती मातीत पुरून ठेवायचास. हम्म. हुशार आहेस. सिटीत कसं आता ते मुंबईमध्ये सावलीत असतात ना, काही सावलीत नसतं, तिथे पण ऊन असतं. एवढं नसतं पण असतं कवरं एवढं ऊन पण. असतं. कवरं म्हणजे मध्यम मध्यम घराचं काम लवकर लवकर पूर्ण होत आहे लग्नासाठी. मग आता हा घर बघूया आपण. चला ना. इथं आमचं सफर होतं, हम्म तिथं एक वाडगं होतं म्हणजे आमच्या शेरडा चालून आणले ना हम्म तिथं आम्ही बांधून ठेवायचो म्हणजे त्यांचं कसं पोट भरलं की त्यांना बी आधार भेटायचा. इकडं फॉरेस्ट आहे, हम्म डोंगर आहे, तिकडे चालायला शेरडा न्यायचो आम्ही. हम्म हा माझी आई आली ना हम्म ही दिसतंय का मेन हम्म हिथं ही होतं लय हे बितर बितर नव्हतं. हम्म तिथून शेरडा आणायचो आणि तिथं वाडगं होतं तिथं बांधायचो. हम्म मग आई दुधू काढायची 5 वाजले ना चहाला दुधू काढायचे. मग आई कोला चहा प्यायला आणि मग लगेच बसणार. बसली की मग म्हणायचे बाला जेवायला काहीतरी केलं पाहिजे. मग कांदवणे असते का ते हा नुसतं कांदवणे कांदा म्हणजे आणि हे हा कांद्याचं नुसतं हम्म तर मसाला टाकायचा तेल टाकायचं आणि मग खायचं. तसंच खायचं असं. आता एवढं मोठं घर झालंय छान, आई बाबा असते तर त्यांना कसं वाटलं असतं ना. त्यांना इतकं खुशी झाली असते, लय आनंद झाला असता की एवढं आपल्या पोराने कमावलं. खुश झाले असते म्हणजे खुश म्हणजे काय सांगू आता. अजूनही ते बघत असतील, खुशच असतील, एवढं सगळं छान आहे म्हटल्यावर. ती म्हणजे त्यांचा आत्मा आहे ना हम्म ते माझ्या पशीच आहे. ती छोटी कावरं असतात का कावरं हम्म त्या घरावर बसलेली म्हणजे जवळ माझ्यापासून उठली बी नव्हती म्हणजे त्यांचा आत्मा तिथंच आहे. तसं आहे. आणि ती कावरं असतात ना आपण म्हणतो ना ते काय वाढलं की पिंडाला शेंडू. हा पिंड्याला शिवतो खायला येतो. हम्म तर ते कावरं असं होतं दोन्ही एका बाजूला बसलेलं. मी गेलो आई आप्पा काय चाललंय म्हणजे असं तर म्हणजे आठवण आहे की हम्म तुम्ही हाय माझ्या त्यांचंच पुण्य आहे म्हणून एवढा मोठं साबल्याचं उभं आहे. मग काय आता बघूया बिग बॉसचा बंगला. बिग बॉसचा बंगला. या ही हॉल आहे घर हम्म बिग बॉसच्या मस्त घराचा हवेशीर हॉल. केलंय रे. हे हॉल आहे आताच. हा इथं मोठं गार्डन आहे म्हणजे गुलाबाची फुलं ह्याची शोची इथे असणार आणि आहेत. इथं काच आहे येणार नाही असे हा काच. आणि ही डायनिंग टेबल आहे. हम्म हे डायनिंग टेबल जेवायला. हम्म ती किचन आहे हे तिकडून. किचन आहे. हा आणि हे बेडरूम हा बेडरूम. आणि वर बेडरूम आहे किती आहेत वर? एक हम्म आणि आपलं चेंजिंग रूम हम्म आणि इकडं एक आपलं फॅनला हात करायला ती बाहेर. अच्छा तिथनं बाहेर हा, आहे. हा. अरे वा ती जाऊया वर. चल. पडेल उगीच खाली जाईल नाही आणि रील बनेल. थांब खरा बापरे. दमने हात धर माझा पॅक धर ते. डेंजर खतरो के खिलाडी. आपल्याला सवय आहे ओके नाही आपण टास्क केलेत असलेच. हे बी बेडरूम आहे माझं. अच्छा तुझा आधीच सांगून टाकला हा माझा बेडरूम आहे. आणि अरे हे वा चेंजिंग रूम ही चेंजिंग रूम. वॉशरूम बाथरूम. तरी की मी असं सजवणार असं काहीतरी इथे असणार काही प्लॅनिंग केलंयस की नाही? प्लॅनिंग नाही आता ती काय काय सजवायचंय काय यार सजवायचं म्हणजे रूमचं डेकोरेशन म्हणते मी. ते आता मला कुठे येतं बघ. म्हणजे असं छान काहीतरी फ्रेम्स लावणार इथे माझं कपाट हा असणार. फोटो बिटो असणार ना. फोटो बिटो कुठे असणार? बघू आता कुठं आणि ते बिग बॉसची ट्रॉफी कुठे ठेवणार आहेस ती आधी सांग. ट्रॉफी मेन हे हॉल. हॉल मध्येच कारण फॅनला दिसली पाहिजे काच करायची त्याला. त्याला काच करणार आहेस. आणि ते तुझा फॅन लोकांना हात दाखवण्याची जागा कुठची आहे? तिकडं इकडे हा दाखवतोस? दाखवतो पण पाणी आहे दमनी. जाऊया पाण्यातून आता काय. नमस्कार. नमस्कार. हा. आणि इथे समोर ही गर्दी काय आपली आई असणार. मरे माता. ती आई मरी ही शिकार डायरेक्ट आईचं दिसणार इथं फॅन येणार त्याला हात करायचं सुरत दादा. त्याच आई मरी मातेच्या मंदिराच्या तिथे तू ते खायचं ती काय हो तिथं ना?
ते दिसते का निवड नारळ तिथं यायचं फुटला ना नारळ की तू ते खायचं. तिथं बसायचं मग ते नारळ तुकडा घ्यायचं मग ती असं निवड आपलं त्याच्या मिक्स गोड बीर खाल्लं. आता इथे स्वतःच्या घराच्या पहिल्या मजल्यावर उभा राहून इथून तू ते बघतोयस, मंदिर बघतोयस, कसं वाटतंय? लय आनंद, खूप आनंद, मन भरून येतंय की एवढं आई मरे माता मरण महाराष्ट्रामध्ये टॉप स्टार बनलोय. त्यामुळे काय आहे ती फक्त फॅन मर आणि आई मरे माता मरण अख्ख्या देवांमध्ये. तुझ्या आई वडिलांची पुण्य आहे आणि तू तसा वागलास म्हणून सगळं आज तुला मिळालंय. आणि आता मस्त लग्न वगैरे. आता तर काय सूरज चव्हाण ऐकत नाही. पण रील्स कमी नको करू, लोक वाट बघतायत, फॅन लोक नाराज होतील, म्हणतील सूरज चव्हाण आता काय गायब झाला, येत नाही. करायचं आता मग घराला नाव काय देणार आहेस? बिग बॉस. बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठी. तर हे आहे आई मरी मातेचं ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव. तर आपण खूप गप्पा मारल्या, सूरजचं गाव बघितलं, सूरजचं घर बघितलं, सूरजच्या बहिणींसोबत गप्पा मारल्या. पण आता सूरजच्या बहिणींसोबत आपण एक खेळ खेळणार आहोत. आता आपण जेव्हा बिग बॉसच्या घरात होतो आपल्याला खूप टास्क दिलेले, आता यांना टास्क देऊया आपण आणि बघूया की यांच्यातलं कोण जिंकतंय. आता मी तुम्हाला खेळ समजावते, तुम्ही छान आधी तो ऐका, समजून घ्या. काही प्रश्न असतील तर आधी विचारा, हो की नाही? जसं बिग बॉस सांगायचे काय असेल तूच बोलायचे ना, मीच वाचायचे. हा मीच ते तसंच. मी आता तेच सांगणार आहे की काय करायचंय. पण ह्या खेळाची संचालक आहे मी. हा. तर आता तुम्हाला ही रिंग दिसतेय, रिंगच्या आतमध्ये वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स आहेत, बरोबर? तुम्ही तिकडे जाऊन उभं राहायचंय एका एका ताटाच्या इथे. जेव्हा आम्ही म्हणणार की 1 2 3 स्टार्ट, तेव्हा तिकडनं तुम्ही इकडे धावत यायचं. याच्यातला फक्त एक बॉल उचलायचा, धावत तिकडे जायचं, ते ताटात बॉल ठेवायचा, परत धावत यायचं, असं करायचं. पण तिकडे ताटातून बॉल बाहेर नाही गेला पाहिजे, व्यवस्थित ते बॉल ताटातच असले पाहिजेत आणि जाताना एकच बॉल घेऊन जायचा. तुम्हाला मिळतील तेवढे, पण एका वेळेला एकच बॉल घेऊन धावायचं आणि तिकडे जर बॉल बाहेर गेला तर तो पकडला जाणार नाही. हे सगळं झाल्यानंतर इकडचे बॉल जेव्हा संपतील तेव्हा तिकडे ज्याच्या ताटात जास्त बॉल असतील तो जिंकणार. थांबायचं नाहीये. आता तुम्ही प्रत्येकाने आपापलं ताट निवडा. लवकर बघू आता कोण जिंकतंय. चला बघू कोण जिंकतंय. पटा 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 लवकर चला. संपले बॉल. आता बघू कोण आपल्या याच्यावर उभे राहा. बघू 5-5च नेले त्याने. अरे काय, चल ये सूरज मोजूया. सूरज मोजणार आता, सूरजच मोजणार आता. सूरजला मी आकडे शिकवले होते. सूरज मोज किती आहेत? हे 5, हे 5, हे 5, हे बी हे 5, 5, हे हे बी 5, हे बी हे बी 5. आता काय करायचं? सगळे 5. सगळे 5 केलं आपण याला. आता आपण एवढा मस्त खेळ घेतला. आपल्याला वाटलं की कोणीतरी एक जण 6 बॉल घेऊन येईल, कोणतरी 4 येईल, पण इथे पण त्यांनी अगदी एकी दाखवली आणि सगळ्यांनी 5 5 5 5 5 आणले. मग आता काय करायचं? मला वाटतं मग आता सगळ्यांनाच आपण बक्षीस देऊया, हो ना? सगळ्यांनी एवढी मेहनत केली आहे, मग सगळ्यांनाच बक्षीस देऊया. मग बक्षीस देऊ. चला चला उठा नाही, थांबा.